महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये घमासान। तानाजी सावंत म्हणाले, राष्ट्रवादीमुळे उलटी येते, तर राष्ट्रवादीचे उन्मेष पाटील म्हणाले, असलं ऐकण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा। अजित पवारांनी राजकोट किल्ल्याला दिली भेट। सर्वांनीच तारतम्य ठेवून प्रतिक्रिया द्याव्यात, असा सल्ला। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला अटक। कोल्हापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई। खासदार संजय राऊत आज मालवण दौऱ्यावर। राजकोट किल्ल्याला भेट देणार। मालवणमधनं धडाडणार राऊतांची तोफ। शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेत ठाकरे गटातले आमदार वैभव नाईकांचा तर सहभाग नाही ना। भाजपच्या निलेश राणेंचा गंभीर आरोप। दुर्घटनास्थळी 15 मिनिटात कसे काय पोहोचले, असाही केला सवाल। शिवरायांचा पुतळा वेगवान वाऱ्यामुळे पडला नाही। प्रत्यक्षदर्शी सुनील खंदारे यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। पुतळ्यासाठी वापरलेलं लोखंड गंजल्यानं पुतळा पडल्याचा केला दावा। बोटींवर काळे फुगे लावून मच्छीमारांनी नोंदवला वाढवण बंदराला विरोध। आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन। पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्ते दाखवणार होते मोदींना काळे झेंडे। शिंदे गटातले आमदार संतोष बांगर यांची आरटीओला शिवीगाळ। पकडलेली गाडी सोड म्हणत वाहिली शिव्यांची लाखोली। काँग्रेसला आणखी एक धक्का। क्रॉस वोटिंगचा आरोप असलेले आमदार जितेश अंतापूरकर यांचा राजीनामा। आज भाजपात प्रवेश करणार। हर्षवर्धन पाटलांचा आज कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद। बावड्यातल्या घरी काय संवाद करणार, कोणता निर्णय घेणार, याची उत्सुकता। सुप्रीम कोर्टातल्या प्रलंबित खटल्यांची संख्या गेली 83,000वर। यंदा दाखल झालेल्या 39,000 खटल्यांपैकी 37,000 खटले निकाली। आणि नाशिकमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोराला मुलीच्या आईनं दिला चोप। 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।